नमस्ते मित्रांनो, हे बघा तुरीचं रान होतं, त्याच्यात ऊस लावलेला होता आणि बाबरलेली तूर होती. ही कडीला काढून टाकली. ती बघा कसं खात्यात शेरडं. जबेडवान बसलाय, रस्त्याच्या कडीला टाकलेली तूर आहे आणि रानात काम चालू असल्याच्या अवघानं शेरड बांधल्याच्या अवघानं लयच परेशानी करायलेत खायला नसल्यानं. गावाकडे जायला होतो. खोडवा आहे बघा, हे कसं फुटलंय. सप्त दाखवायला जरा तुमच्याकडला चारा पाणी कसा आहे सांगा. हे बघा असं खायलीत शेरड कडीनं. काय होईल ते उन्हाचं तास 2 तास थोडं बांधतो, त्यानं परेशान होईल. आणि हे पाय ठेवून खायलेलं बकरं विकायचंय. कोणाला पाहिजे असलं तर कमेंट करून सांगा. बेण्याला 1 नंबर बोरबिटल क्रॉस बकरं आहे. कोण घेणार इच्छुक असलं तर योग्य दरात सांभाळण्यासारखं बकरं आहे, देऊ आपण. बाकी निघालतो गावाकडे. फिर घ्या जवारे आमदा लय कमी आहे ती. ही खाई जवारी पण चांगली आहे. ही पण नंबर 1 प्लॉट आलेला आहे. 2 एकर रान आहे. ही जवारीचे भाव पुढे लय राहणार आहेत, कारण जवाऱ्या लय गेलेले आहेत मित्रांनो. ह्या वर्षी काय जवाऱ्या खाण्यासारख्या म्हणजे जास्त आलेलं नाही. साल नसले नाही का, थोडं धरसोडत झाली. हार हो. आणि शेळ्या 5-6 आहेत एवढ्या सगळ्या क्रॉस झाल्यात, म्हणूनच बकरं काढायचं थोडी अडचण बी आहे. कुणाला पाहिजे असलं तर कमेंट करून सांगा, योग्य दरामध्ये देऊ. 2 वर्ष झाले त्याला. 2 दात लावली ती. नाही 2 नाही, कमी असतील थोडे. पण सांभाळायला शांत स्वभावाचं चांगला आहे आणि ॲक्टिव्ह पण आहे ती. तर ते काय म्हणतात ना, अडचण आल्यावर काय पर्याय नसते. ठीक आहे, घेणार कोण इच्छुक असले तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, धन्यवाद.